आणि विनायक आंबेकर आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर केदार ओक सर आहेत जे शेअर मार्केटचे एक्सपर्ट आहेत। आपण त्यांच्याकडे जाणार। सुरुवातीला मी ओक सरांकडे जाईन। ओक सर, आपण बोलत होतो की फ्रीबीज बद्दल बोलत होतो आणि या अर्थसंकल्पाकडनं तशा बऱ्याच अपेक्षा आहेत, विशेषतः महिला वर्ग, नोकरदार, बेरोजगारांसाठी वेगळ्या काही योजना आणतायत का? तर ह्या सगळ्याचा सर्वांगीण विचार जर करायचा झाला तर कसं करता येईल? सरकारने, तुम्ही ज्या म्हणताय की बोल्ड स्टेप्स सरकारने घ्यायला हव्या, तर एकदम अशा बोल्ड स्टेप्स घेणं शक्य होईल का? खरं सरकारकडे ती ताकद आहे। म्हणजे जर मोदींची जी बॉडी लँग्वेज आपण इतकी वर्ष बघितली आहे, ॲग्रेसिव्ह निर्णय घ्यायला ते तयार असतात। ते जरी कॅपिटलिस्ट असले तरी ते सोशलिस्ट पण थोड्या वेळेला असतात। त्यामुळे ज्या बजेटमधून आपण एक्सपेक्ट करतोय गोष्टी आता की बाबा काय काय ठिकाणी तुम्हाला एक्झम्पशन्स देता येतील किंवा काय काय बेनिफिट्स देता येतील, तर मी मगाशी म्हटलं तसं मनरेगासारख्या ज्या योजना आहेत त्याला प्राधान्य दिलं जावं। त्याच्यानंतर थोडंसं माझं विधान धाडसी होईल आता चॅनलवर बोलताना, पण ॲग्रिकल्चर इन्कमचा सुद्धा सरकारने आता हळूहळू विचार करावा की बाबा एका सर्टन इन्कम नंतर 20 लाखाच्या वरती किंवा 25 लाखाच्या वरती जर इन्कम असेल तर ते टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणायला काय हरकत नाही, कारण लोक काही वेळेला त्याचा ड्युएल बेनिफिट पण घेतात। त्यामुळे तो पण एक कन्सेप्ट करावा। जी आता मोठ्या मोठ्या योजना आता ज्या काय जाहीर झालेल्या आहेत, रस्त्याच्या किंवा नवीन एअरपोर्टच्या, बंदरांच्या, या वेळेत कशा पूर्ण होतील आणि आणखीन नवीन नवीन योजना आणण्यापेक्षा ज्या एक्झिस्टिंग आहेत त्या एक्झिक्यूट कशा लवकर होतील याच्याकडे प्राधान्य द्यावं। नंतर सोशल सर्व्हिस करतात, जसं आज आपल्याकडे हॉस्पिटलायझेशन खूप एक्सपेन्सिव्ह झालं आहे। आज जनरल माणसाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणं परवडत नाही, तर अशा ठिकाणी काही योजना आणून त्यांना त्याच्यामध्ये काही बेनिफिट्स देता येतात का, या पद्धतीने बघावं। तिथे आपल्याला एक खूप चांगली रोजगार निर्मिती सरकारला करता येईल खरी, कारण की आज एक मध्ये कुठेतरी एक IPO होता की जो हॉस्पिटलच्या टेक्निकल स्टाफची सप्लाय चेन सांभाळतो आणि साधारणतः डेटा असा सांगतो की भारतातल्या दर 2 नर्स मागे 1 नर्स परदेशात जॉबला जाते। म्हणजे हा जो आहे ती का जाते, तर कारण तिथे तिला सेफ्टी आहे, तिचं हायजीनचे वगैरे सगळे प्रकार असतात ते सांभाळताना रिस्पेक्ट तेवढा मिळतो। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, अशा ठिकाणी जर योजना काही आणल्या जिथे रोजगार निर्मिती, टेक्निशियन्स हॉस्पिटल्समध्ये लागतात त्या ठिकाणी, आज फार्मा सेक्टरमध्ये वेगवेगळे औषधं, वेगवेगळे आजार पण आता यायला लागलेली आहेत। आज तरुण वयात लोकांना हार्ट अटॅक किंवा अशा गोष्टी येतात। हे सगळं जे आहे हा सगळा स्ट्रेसचा भाग आहे लोकांच्या शेवटी। तो या अशा गोष्टींमध्ये काही त्यांनी चेंजेस आणले, जी लोक कर वाचवण्याकरता पळवाटा शोधतात। म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणताय क्षमता आहे, हिम्मत झाली पाहिजे ते पाऊल उचलण्याची। खूप मोठा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे। आंबेकर आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते। आंबेकरजी, या सगळ्यामध्ये आता ओक सरांनी खूप मोठा मुद्दा मांडला की सरकारकडे क्षमता आहे, सरकारने ती धाडसी पावलं उचलली पाहिजेत। म्हणजे नोटबंदीच्या वेळेला इतक्या विरोध असताना सुद्धा मोदींनी आपला तो निर्णय तिथे लावून धरलेला होता आणि त्यानंतर आपण डिजिटल इंडियामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन बघितलेलं आहे, ज्या पद्धतीने डिजिटल ट्रान्झॅक्शन्स व्हायला सुरुवात झालेली आहे, ते त्याबाबत कुणाचंही दुमत नाही। अर्थात त्यामध्ये अनेक गोष्टी होत्या, अनेक कमतरता होत्या ज्यावरती मात करता आली असती, पण त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसलेले आहेत। पण असे धाडसी निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेईल का हे सरकार? मला असं वाटतं की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमधले जे दोष होते ते दोष दूर करण्यासाठी धाडसी निर्णयांची आवश्यकता होती। त्याच्यामध्ये पहिला आपण उल्लेख केलेला नोटबंदी, दुसरा GST कर लागू करणं, त्याच्यामध्ये 17 जे वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्स होते ते सबझ्यूम करून कर पद्धती, कर प्रणाली सुरळीत करणं, हे दोन्ही धाडसी निर्णय घेऊन झालेले आहेत। तिसरा धाडसी महत्त्वाचा निर्णय त्यांचा जो होता तो IBC इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड सारखा निर्णय होता। त्याच्यामध्ये त्यांनी जे परदेशी पळून गेलेले बँकांची कर्ज काढून उद्योगपती होते त्यांच्यावर सगळी संपत्ती भारतातली जप्त करण्याचे अधिकार दिले आणि त्याचाही चांगला उपयोग होऊन जवळपास 19,000 कोटी रुपये या तिघांचे बँकांचे परत मिळाले। तर अशा प्रकारचे धाडसी निर्णय मोदी नेहमीच घेतात। धाडसी निर्णय हा कुणाला सांगून घेतला जात नाही, तो ज्या वेळेला योग्य वेळ असेल, ज्या वेळेला त्याची अपेक्षा असेल किंवा त्याची आवश्यकता असेल त्यावेळेला घेतला जातो। हे जे धाडसी निर्णय आहेत, नोटबंदी आहे, नोटबंदी नाही आंबेकर सर, तुम्ही गल्लत करू नका। नोटबंदी सारखा निर्णय हा अर्थसंकल्पातला निर्णय नाहीये। इथे अपेक्षा आहे अर्थसंकल्पामध्ये काही धाडसी निर्णय घ्यावे। म्हणजे अगदी उदाहरण ओक सरांनी दिलं, 10 लाखापर्यंतचे इन्कम टॅक्स फ्री करून टाकायचा आणि त्याच्यानंतर न्यू रेजिम लागू करायचा, असे निर्णय अपेक्षित मोदींकडनं आहेत। तशी क्षमता आहे, पण ते घेतले जातील का? आंबेकरजी, 10 लाखापर्यंत इन्कम
करमाफ करणं किंवा रिबेटची लिमिट तिथपर्यंत वाढवणं हा काही धाडसी निर्णय नाही, हा रुटीन सिस्टीम मधला निर्णय आहे. तशा प्रकारचे निर्णय नक्की होत राहतील. ते यावर्षी होतील, पुढच्या वर्षी होतील, अर्थव्यवस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे नक्की होतील. याच्यामध्ये त्या निर्णयाच्या मागच्या अनेक बाजू असतात, ज्यातल्या काहीच बाजू आपल्याला, दृश्य बाजू आपल्याला माहिती असतात, अदृश्य बाजू ज्या आहेत त्या लोकांना माहिती असतात. याच्यामध्ये मी ओक सरांना सांगू इच्छितो की नीती आयोग नावाची व्यवस्था आहे आणि जे कायम एक थिंक टँकच्या रूपाने अतिशय मोठे अर्थशास्त्रज्ञ लोकांशी इंटरॅक्ट करून त्या फील्डमधल्या तिथला फीडबॅक घेत असतात आणि तो फीडबॅक गव्हर्नमेंटला देत असतात आणि त्या फीडबॅकच्या आधारे प्रत्येक क्षेत्राच्या बद्दलचा निर्णय होतो. कुठलंही बजेट होतं तेव्हा बजेटच्या आधी 2 महिने अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री अनेक स्तरातल्या लोकांना, लीडर्सना भेटतात, त्यांचा फीडबॅक घेतात आणि त्याच्या बेसवर त्यांच्या अपेक्षा काय आहेत या जाणीव घेऊन निर्णय घेतात. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय नक्की होतील असं मला वाटतं. आपण स्क्रीनवर दृश्य बघतोय, प्रतीक्षा आहे सदनाची कारवाई सुरू होण्याची आणि सदनाची कारवाई सुरू झाल्यानंतर अर्थसंकल्प सुद्धा सुरू होणार आहे. अगदी काही मिनिटांमध्ये, काही क्षणात ही कारवाई सुरू होईल.